रात्रीचा अंधार असूनही रायजादा हौस प्रकाशने उजळून निघाले होते. सुरभीचे हृदय उद्गीन झाले होते. ती वारंवार तिच्या हातातल्या पांढऱ्या लिपापाकडे पाहत होती, ज्यामध्ये तिच्या आयुष्यातील 5 वर्षांचा तपशील उघड झाला होता. कोरड्या वातावरणात हिरवळीची एक नवीन आशा जागी झाली होती. ती थंड संगमरवरी जमिनीवरून अनवाणी चालत होती. तिचा चेहरा असा चमकत होता की पौर्णिमेचा चंद्रही एवढा तेजस्वी चमकत नाही. ती अनेकदा सोफ्यावर बसून तिच्या सासू सरलाजीकडे पाहत असे. सरलाजी तिच्या चष्मातून तिच्याकडे पाहत काहीच्या चिडून म्हणाल्या, सुरभी बाळा, जरा थांब. तू लोलकासारखी अशीच फिरत राहणार आहेस का? पृथ्वी लवकरच येईल. बिझनेस मीटिंग्समध्ये उशीर होत राहतो. तू येऊन आराम का करत नाहीस? बघ, तुझा चेहरा किती फिकट दिसतोय. सुरभी हसली. तिच्या सासूकडे आली, तिचा हात धरला आणि हळुवारपणे म्हणाली, आई, आजची रात्र विश्रांतीची नाहीये. फक्त पृथ्वी येऊ द्या. मग मी तुम्हाला एक अशी आनंदाची बातमी देईन की तुमची झोपच उडून जाईल. सरलाजींनी एक दीर्घ श्वास घेतला, तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या, तुला या घरात येऊन 5 वर्ष झाली आहेत, पण आतापर्यंत घरात बाळाचे रडणे ऐकायला मिळाले नाही. बाहेर लोक कुजबूज करतात की रायजादा विलचा प्रकाश आता विझणार आहे. ती हे सांगत असतानाच अचानक बाहेर गाडी येऊन थांबल्याचा आवाज आला. सुरभीचे हृदय जोरात धडधडत होते. तिने पटकन तिचा पदर नीट केला आणि दाराकडे निघाली. नोकर ऋषी दार उघडण्यासाठी धावला आणि तेवढ्यात पृथ्वी आत आला. त्याचा चेहरा थकलेला होता, पण त्याच्या डोळ्यात एक विचित्र कडकपणा आणि दृढनिश्चयाची भावना स्पष्ट दिसत होती. त्याच्या मागे काळे कपडे घातलेली एक तरुणी होती. तिच्या चेहऱ्यावर धाडस आणि आत्मविश्वास दिसत होता. सुरभी पुढे झाली, पृथ्वीचा हात हातात घेतला आणि प्रेमळ आवाजात बोलली, पृथ्वी, तू आलास? मी किती वेळ झाली तुझी वाट पाहत आहे. मला तुला खूप महत्वाचे काहीतरी दाखवायचे आहे. पण पृथ्वीने पटकन तिचा हात सोडला आणि त्याने तिच्याकडे पाहिले. त्याच्या उदासीनतेमुळे सुरभीचा हसरा चेहरा लगेचच फिका पडला. ती काही बोलण्यापूर्वीच सरला तिच्या जागेवरून उठली, उभी राहिली आणि आश्चर्याने त्या मुलीकडे पाहत म्हणाली, पृथ्वी, ही मुलगी कोण आहे आणि ती इतक्या रात्री इथे तुझ्यासोबत काय करत आहे? पृथ्वीने एक दीर्घ श्वास घेतला आणि मग सुरभीच्या डोळ्यात थेट पाहत मोठ्याने म्हणाला, ही माझी पत्नी आणि या घराची नवीन मालकीण करीना आहे. मी आज संध्याकाळी तिच्याशी लग्न केले. सुरभीला असे वाटले की जणू तिच्या डोक्यावर आकाश कोसळले आहे. तिच्या हातातून तो लिफाफा खाली जमिनीवर पडला, ज्यामध्ये तिचे संपूर्ण जग उद्ध्वस्त झाले होते. ती थरथर कापत होती. तिने एका आवाजात विचारले, पृथ्वी, हे तू काय म्हणतोयस? लग्न? करीना? पण आपण तर आनंदी होतो. आपल्या आयुष्यात सगळं ठीक होतं. पृथ्वी उपहासाने हसला आणि म्हणाला, काय ठीक होतं सुरभी? 5 वर्षांपासून मी एका अशा महिलेसोबत राहत आहे जी मला वारसही देऊ शकली नाही. मला माझा वंश चालू ठेवायचा आहे. मला मुले हवी आहेत, जी तू कधीच देऊ शकत नाही. मी लोकांच्या टोमण्यांना कंटाळलो होतो आणि यावेळी तुझे मौन ऐकून मला कंटाळा आला होता. म्हणूनच मी ठरवले की करीना आता या घरात राहील आणि तिला तुमच्यासारखेच हक्क असतील, किंवा त्याहूनही जास्त, कारण ती मला तो आनंद देईल जे तुम्ही कधीही देऊ शकला नाहीत. करीना पुढे सरकली आणि सुरभीच्या जवळ उभी राहिली. करीना सुरभीच्या जवळ गेली आणि अभिमानाने म्हणाली, नमस्कार सुरभी, मला आशा आहे की आपण एकत्र राहू. असो, पृथ्वीने मला तू किती असाही आहेस याबद्दल सर्व काही सांगितले आहे. सुरभीचे डोळे अश्रूंनी भरले. रडत रडत तिने पृथ्वीची कॉलर धरली आणि ओरडली, पृथ्वी, तू इतका निर्दयी कसा असू शकतोस? तू मला एकदाही विचारले नाहीस. तुला माझे दुःख समजले नाही. तुला फक्त वंश हवा होता ना? तर हा रिपोर्ट बघ, त्यात काय म्हटले आहे. पण पृथ्वीने रागाने तिला बाजूला केले. पृथ्वीने रागाने तिचा हात झटकला आणि ओरडला, थांब, पुरे झाले हे नाटक. आता खूप उशीर झाला आहे. मला या कागदपत्रांमध्ये रस नाही. आता जा आणि करीनासाठी वरची खोली तयार कर. तो त्याच्या आईला म्हणाला. ती थकली आहे. पृथ्वीचा आवाज कठोर आणि निर्दयी होता. सरलाजींनाही ऐकून धक्का बसला, पण तिच्या मुलाच्या रागाने तिला शांत केले. सुरभीने जमिनीवर पडलेला अहवाल पाहिला, जो पृथ्वीच्या पायाखाली चिरडला जात होता. तिने पृथ्वीच्या दगडासारख्या चेहऱ्याकडे एक नजर टाकली आणि तिला लगेच जाणवले की ती गेल्या 5 वर्षांपासून ज्या माणसासोबत राहत होती तो तिच्या प्रेमाच्या लायक नव्हता. जेव्हा पृथ्वीने सुरभीचा हात हिसकावून तिला मागे ढकलले तेव्हा ती केवळ ती शारीरिकदृष्ट्या पडली नव्हती, पण तिची 5 वर्षाची स्वप्ने, तिचा आत्मविश्वास, तिचे संपूर्ण अस्तित्व चकनाचूर झाले होते. तिला ते दिवस आठवले जेव्हा पृथ्वी प्रेमाच्या गोष्टी, निष्ठेबद्दल बोलत असे. काहीही झाले तरी त्यांच्यामध्ये कोणीच येऊ शकत नाही.
आज तेच विचार धुळीसारखे उडून जात होते. सुरभी जमिनीवर बसली होती आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी पृथ्वीकडे पाहत होती, जो करीनाचा हात धरून पायऱ्या चढत होता. करीनाने वळून सुरभीकडे एक विषारी हास्य केले आणि बनावट स्वरात म्हणाली, पृथ्वी बघ, ती अजूनही इथे रडत बसली आहे. ती इथेच लॉबीमध्ये रात्र घालवण्याचा विचार करत आहे का? पृथ्वी आणखी संतापला. तो कठोर आवाजात म्हणाला, सुरभी, मी तुला सांगितले आहे की करीनाची खोली तयार कर आणि तुझा तो अश्रूंनी भरलेला चेहरा काढून टाक. आनंदाच्या प्रसंगी असे उदास चेहरे पाहणे मला आवडत नाही. सरला पुढे झाली, सुरभीच्या खांद्यावर हात ठेवला आणि कठोरपणे म्हणाली, पृथ्वी, शुद्धीवर ये. ही तुझी पहिली पत्नी आहे. तुझी सुख दुःखाची भागीदार आहेत. सर्वांसमोर तिचा असा अपमान करू नकोस. पण पृथ्वीने त्याच्या आईला अडवले आणि तीव्रपणे म्हणाला, आई, आता पुरे झाले. तुझ्या सहानुभूतीने मला इथे आणले आहे. माझ्या मैत्रिणी बाळांना त्यांच्या मांडीवर घेऊन खेळवत आहेत आणि मी सर्वांचे चेहरे रिकाम्या हाताने पाहतो. मला मुले हवी आहेत, आई, फक्त मुले. आणि जी स्त्री मला ते देऊ शकत नाही तिचा माझ्यावर कोणताही अधिकार नाही. सुरभीने तिचे धाडस एकवटले आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, पृथ्वी, मी तुझ्यासाठी फक्त बाळंतपणाची मशीन होते का? आपलं प्रेम, आपलं एकत्रीकरण, सर्व काही व्यर्थ होते का? तू मला काय त्रास देत आहेस हे तुला कळत नाही का? पृथ्वीने मागे वळून पाहिले. त्याच्या डोळ्यात निर्दयता होती. तो ओरडला, काय प्रेम सुरभी? कसला सहवास? ज्या प्रेमाचा काहीही परिणाम होत नाही तो माझ्यासाठी ओझे आहे. मला रायजादा कुटुंबाचा वारस हवा आहे आणि करीना मला तो देईल. जर तुला इथे राहायचं असेल तर बाजूला राहा, अन्यथा विलाच्या बाहेरचा दरवाजा उघडा आहे. नाहीतर पृथ्वीच्या हातावर हात ठेवून करीना प्रेमाने म्हणाली, हे सोड पृथ्वी, तू तिला का त्रास देत आहेस? तिला आता तिची स्थिती समजेल. चला वरच्या मजल्यावर जाऊया. जेव्हा सुरभीने त्यांना वर जाताना पाहिले तेव्हा तिला असे वाटले की विल्लाच्या भिंती, त्याचे दरवाजे सर्व तिच्यावर हसत आहेत. तिने भिंतीवर टेकून उठण्याचा प्रयत्न केला, पण तिचा हात त्याच अल्ट्रासाऊंड रिपोर्टवर पडला. तो चुरगळला आणि फाटला. तिने कागदाकडे पाहिले आणि तिच्या मनात एक दृढ निश्चय जन्माला आला. तिला जाणवले की जो माणूस तिला आणि तिच्या जन्मलेल्या बाळाला केवळ गरजेच्या तराजूवर तोलत होता, त्याला या आनंदाबद्दल जाणून घेण्याचा काहीच अधिकार नाही. तिने आपले अश्रू पुसले आणि सरलाजींकडे पाहून ती शांत पण खंबीर आवाजात म्हणाली, आई, माझे सामान बांधण्याची गरज नाही. मी या विल्लामधून काहीच घेऊन जाणार नाही, कारण माझा इथे आदर उरला नाही. जर माझा काहीच आदर उरला नाही तर मी माझ्या वस्तूंचे काय करेन? सरलाजी रडू लागल्या. तिला थांबवत म्हणाल्या, नाही सुरभी, रात्रीच्या यावेळी तू कुठे जाणार? तुझ्या आईचे घर वर्षानुवर्ष बंद आहे. तिथे वीज किंवा पाणी नाही. तू तिथे एकटी कशी राहणार? हे घर तुझेही आहे. पृथ्वी रागवला आहे, तो मान्य करेल. सुरभी कडू हास्य करत म्हणाली, आई, जो माणूस दुसऱ्या महिलेचा हात धरतो आणि आपल्या पत्नीला वांज असल्याबद्दल टोमणे मारतो तो कधीच ऐकत नाही. आणि ज्या घरात माझी जागा दुसऱ्याला देण्यात आली आहे तिथे मला गुदमरल्यासारखे वाटते. मी माझ्या आईच्या जुन्या घरात राहीन, जिथे किमान मला माझा सन्मान मिळेल, ती सुरक्षित राहील. तिने स्वतःला तिच्या पदराने झाकले आणि मागे वळून न पाहता बाहेर पडली. वयस्कर नोकर काकाजीने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि थरथरत्या आवाजात म्हणाले, मुली, मी पृथ्वी बाबूला फोन करतो. पृथ्वी बाबूला कळले तर ते खूप रागवतील. सुरभीने एक दीर्घ श्वास घेतला. ती म्हणाली, आता साहेबांना काही फरक पडत नाही. मी जगले काय आणि मरले काय? करीना आता त्यांच्या आयुष्यात आहे. असे म्हणत ती हवेलीच्या जड लोखंडी गेटमधून बाहेर पडली. बाहेर थंड वाऱ्याच्या एका जोरदार झोकीने तिचे स्वागत केले. रस्त्यावर शांतता पसरली आणि आकाश काळे झाले. तिला आठवले की 5 वर्षांपूर्वी तिने वधू म्हणून या उंबरठ्यावर पाऊल ठेवले होते आणि आज तिला गुन्हेगारासारखे बाहेर काढले गेले होते. तिने तिचा हात तिच्या पोटावर ठेवला आणि तिच्या न जन्मलेल्या बाळाला कुजबुजली, माझ्या बाळा, घाबरू नकोस. तुझी आई तुझ्यासाठी एक नवीन जग निर्माण करेल. एक जग जिथे कोणीही तुला तुच्छतेने पाहणार नाही. ती तिच्या आईच्या जुन्या घराकडे चालत गेली, जे विल्लापासून काही मैलांवर एका अरुंद गल्लीत होती. तिचे पाय दुखत होते, पण तिच्या हृदयातील वेदना इतक्या तीव्र होत्या की तिला शारीरिक वेदना जाणवत नव्हत्या. जेव्हा ती एका पक्क्या रस्त्यावर पोहोचली तेव्हा तिने रिक्षा केली आणि तिच्या आईच्या घराकडे निघाली. तिथे पोहोचल्यावर तिला दार बंद आढळले. तिची आई 3 वर्षांपूर्वीच वारली होती. तिचे वडील लहानपणीच वारले होते. आईच्या निधनानंतर सरलाजींनी तिला इथे येण्यापासून रोखले होते आणि तिला पृथ्वीवरील प्रेमाने तिच्या घरात सर्व सुख आणि आराम मिळाला होता. प्रेमाची गोष्ट सांगणारा तिचा नवरा एके दिवशी तिचा असा अपमान करेल याची तिने कधीच कल्पना केली नव्हती. पण आज नशिबाने तिला खूप मोठा धक्का दिला होता. तिने जवळच्या एका दगडाकडे पाहिले. तिने एक जड दगड उचलला आणि गंजलेला कुलूप तोडला.
आत आल्यावर तिला धूळ आणि शांतता दिसली. ती एका जुन्या खुर्चीवर बसली, एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला म्हणाली की आज तिच्यासाठी एक नवीन सुरुवात असेल. ती आता कोणावरही अवलंबून नव्हती. तिने तिच्या खोलीची खिडकी जोरात उघडली. तिने दार उघडले तेव्हा बाहेर हलका पाऊस सुरू झाला होता. जणू काही हवामानानेच तिच्या वेदनांमध्ये सहभागी झाले होते. सुरभीने पृथ्वीचे नाव पुन्हा कधीही न घेण्याचा निश्चय केला. ती स्वतः तिच्या मुलाला वाढवेल आणि त्याला महिलांचा आदर करणारा पुरुष बनवेल. तिने डोळे खोलीच्या एका कोपऱ्यातून तिच्या आईचा फोटो काढला. जमिनीवर बसली आणि रडू कोसळली. तिचे हृदय तुटले होते, पण तिचे धाडस अजूनही जिवंत होते. तिला माहीत होते की ज्या दिवशी पृथ्वीला सत्य कळेल त्या दिवशी तो खूप अडचणीत असेल आणि खूप उशीर झाला असेल आणि ती त्याच्या आवाक्याबाहेर असेल. तिने उर्वरित रात्र तिथेच बसून काढली. पहाटेच्या पहिल्या किरणांसह तिच्या नवीन प्रवासाची तयारी केली. आता तिला कोणत्याही आधाराची गरज नव्हती, कारण तिच्या आत एक नवीन जीव वाढत होता, जे तिची शक्ती आणि जगण्याचे सर्वात मोठे कारण बनणार होते. दुसरीकडे रात्रीचा अंधार पूर्णपणे गेला नव्हता. विल्लाच्या लॉजमध्ये सरलाजींच्या रडण्याने पृथ्वीला जाग आली. तो करीनाच्या बाजूला उभा राहिला आणि उत्सुकतेने खाली गेला तर लॉज अजूनही जड आणि उदास होता. काका एका कोपऱ्यात उभे होते, शांतपणे डोळे पुसत होते. पृथ्वी रागाने आणि चिडून म्हणाला, आई, तुम्ही इथे बसून सर्व वेळ शोक करणार आहात का? ती स्वतःहून निघून गेली माझ्या संमतीशिवाय. मी तिला बाहेर काढले नाही. सरलाजी वेदनेने भरल्या होत्या. तिने तिच्या मुलाकडे पाहिले आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, पृथ्वी, ती तुमच्यापेक्षा जास्त खरी आहे. तिने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली, पृथ्वी, ती खरोखरच तुझ्यावर प्रेम करते. तुझी उदासीनता आणि तुझे टोमणे तिने सहन केले, पण तू तिला वांझ म्हणून तिच्या अस्तित्वावर जो हल्ला केलास त्यावर कोणताही इलाज नाही. पृथ्वीने तिच्या शब्दांकडे दुर्लक्ष केले आणि सोफ्याकडे गेला, जिथे आता सुरभीची शाल अजूनही तिथे होती. त्याचा पाय पुढे सरकताच त्याच्या बुटाखाली कागदाचा तुकडा कुरकुरीत झाला. पृथ्वीने खाली वाकून घडी केलेला कागद उचलला. त्याला वाटले सुरभीने कदाचित निरोप दिला असेल, पण अल्ट्रासाऊंड रिपोर्ट पाहताच त्याच्या कपाळावर घाम फुटला. त्याची नजर तारखेवर आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीवर केंद्रित होती, ज्यामध्ये स्पष्टपणे लिहिले होते की सुरभी 4 आठवड्यांची गर्भवती आहे. पृथ्वीचे हात थरथर कापू लागले. त्याचा श्वास घशात अडकला. त्याला असे वाटले की कोणीतरी त्याच्या छातीत गरम इस्त्री घुसवली आहे. तो सोफ्यावर कोसळला आणि अस्पष्टपणे म्हणाला, आई, हे काय आहे? त्यावर काय लिहिले आहे ते पहा. सरलाजींनी त्याच्या हातातून कागद इसकावून घेतला आणि तिने अहवाल वाचताच तिच्या ओठातून एक किंकाळी फुटली. तिला अश्रू अनावर झाले. अरे बाळा, ती मला आनंदाची बातमी देणार होती. 5 वर्षांच्या प्रतीक्षेचा शेवट साजरा करणार होती आणि तू तिला एका सहपत्नीची गोष्ट सांगितलीस. मी तुला सांगितले होते, पृथ्वी, तू उद्ध्वस्त झाला आहेस. माझ्या बाळा, तू स्वतःचा वंश नाकारला आहेस. पृथ्वीचे मन सुन्न झाले. त्याला आदल्या रात्रीचे शब्द आठवले, जेव्हा सुरभी वेदनेने म्हणाली होती, पृथ्वी, बघ या अहवालात काय लिहिले आहे. आणि तिने त्याला रागाने दूर केले. तेवढ्यात पायऱ्या उतरत असलेली करीना हे दृश्य पाहून घाबरली आणि म्हणाली, पृथ्वी, काय झालं? तू असा का बसला आहेस? आणि काकू का रडत आहेत? पृथ्वीने लाल डोळ्याने तिच्याकडे पाहिले आणि रागाने ओरडला, गप्पा बस करीना. तुझ्यामुळे मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद गमावला. सुरभी गर्भवती होती आणि मी तिला घराबाहेर काढले. तो ओरडला. करीनाचा चेहरा फिक्का पडला. ती अडखली. पण पृथ्वी, तू म्हणालास की ती कधीही आई होऊ शकत नाही. कदाचित तो अहवाल चुकीचा असेल. पृथ्वी ओरडला, थांब, तोंड बंद ठेव. रिपोर्ट चुकीचा नव्हता. मी आंधळा होतो. तो वेदनेने उठला, गाडीच्या चाव्या घेतल्या आणि वेड्यासारखा बाहेर पळाला. काकांनी मागून हाक मारली, बाबू, ती तिच्या जुन्या माहेरच्या घरी असेल. पृथ्वीने गाडी सुरू केली आणि सुरभीच्या आईवडिलांच्या घराकडे वेगाने निघाला. त्याला तिथे उडून जाण्याची, सुरभीच्या पाया पडून क्षमा मागण्याची इच्छा होती. संपूर्ण वाटेत त्याने स्वतःला थोडासा धीर न दाखवल्याबद्दल शाप दिला. त्याने 5 वर्षे वाट पाहिली. मग त्याने आणखी काही वर्ष का वाट पाहिली नाही? जेव्हा तो सुरभीच्या मोडकळीस आलेल्या जुन्या घराजवळ पोहोचला तेव्हा दार बंद होते. त्याने जोरात ठोठावले आणि ओरडला, सुरभी, सुरभी, दार उघड. मला माहीत आहे तू आत आहेस. मला माफ कर. मी खूप मोठी चूक झाली. मी रिपोर्ट पाहिला. कृपया लगेच बाहेर ये. बऱ्याच दिवसांनी सुरभीला थंडी जाणवली आणि एक जोरदार आवाज आला, पृथ्वी, आता इथे आहे. तू काय घ्यायला आलायस? तुझा एक वारस हवा होता ना? मग जा आणि तुझी नवीन बायको, ती तुला एक वारस देईल. तुला आत्ता माझा आणि माझ्या मुलाचा काही उपयोग नाही. पृथ्वी ओरडला, सुरभी, असं म्हणू नकोस. ते मूल माझंही आहे. तो रायजादा कुटुंबाचा वंशज आहे. मी त्याला विल्लामध्ये घेऊन जायला आलो आहे. सुरभीने कटू शब्द आतून प्रतिध्वनित झाले आणि ती म्हणाली,
तुला फक्त वारसाची काळजी आहे. पृथ्वी 5 वर्षे तुझी उदासीनता आणि लोकांच्या टोमणे सहन करणाऱ्या बाईची नाही. ज्या दिवशी तू करीनेचा हात धरला आणि मला घराबाहेर काढलेस, त्या दिवशी तू माझ्या वारसाचा हक्क गमावलास. आता हे मूल माझे आहे, त्याचे वडील वारले आहेत. सुरभी पृथ्वी म्हणाला. दारावर डोके आपटत, मी सगळं ठीक करीन, मी करीनाला जाऊ देईन, फक्त माझा एक. सुरभीचा आवाज आतून आला, तीक्ष्ण आणि थंड. पृथ्वी, हा तुझ्या कुटुंबाचा खेळ आहे. एका महिलेला दुसऱ्या महिलेला घरी आणण्यासाठी सोडून देणे आणि नंतर पहिल्याला शांत करण्यासाठी दुसऱ्या महिलेला हाकलून लावणे. मी पुन्हा कधीही त्या विल्लामध्ये पाऊल ठेवणार नाही जिथे माझ्या प्रेमाची देवाणघेवाण झाली होती. आता कृपया निघून जा, नाहीतर मी परिसर गोळा करेन. पृथ्वी तिथेच उंबरट्यावर बसला होता. कदाचित पहिल्यांदाच त्याचा पुरुषत्व आणि हट्टीपणा स्त्रीच्या स्वाभिमानाशी भिडला आणि या संघर्षात स्वाभिमानाचा विजय झाला. तो बराच वेळ तिथेच बसून राहिला, पण आतून आवाज आला नाही. सुरभीने शांततेची अशी भिंत उभी केली आहे. तो असा माणूस होता ज्याला पृथ्वीच्या पश्चातापाची अश्रूही खाली आणू शकले नाहीत. जड पावलाने रिकाम्या हाताने तो त्याच्या गाडीकडे परतत असताना त्याला असे वाटले की तो एखाद्या श्रीमंत घराचा मालक नाही, तर जगातील सर्वात दुर्दैवी माणूस आहे, ज्याने स्वतःच्या हाताने त्याचे जग उद्ध्वस्त केले आहे. त्याने मागे वळून त्या तुटलेल्या दाराकडे पाहिले, ज्याने त्याच्या आयुष्यातील सर्व आनंद आणि आशा साठवून ठेवल्या होत्या, आणि तो स्वतः बाहेर रस्त्यावर एकटाच उभा होता. आता पश्चातापाची आग त्याला आयुष्यभर जाळून टाकणार होती, कारण सुरभीने त्याला माफ करण्यास पूर्णपणे नकार दिला होता आणि ही त्याची चूक होती. तिने स्पष्टपणे नकार दिला होता आणि ही त्याच्या शिक्षेची फक्त सुरुवात होती. विल्लामधील वातावरण आता पूर्वीसारखे राहिले नाही. जिथे एकेकाळी सुरभीच्या प्रेमाचा सुगंध दरवळत होता, तिथे आता करीनाच्या धृतपणाचा आणि खोट्याचा वास पसरला होता. पृथ्वी सुरभीच्या दारातून रिकाम्या हाताने परतला होता. करीना लॉजमधील सोफ्यावर आरामात बसली होती, नेल पॉलिश लावत होती. पृथ्वीला अस्वस्थ अवस्थेत पाहून ती विषारी हास्य करत म्हणाली, पृथ्वी, तू सुरभीला शोधलंस का? तू तुझी ती विश्वासू पत्नी घेऊन आलास का, जिने तुला जाहीरपणे अपमानित करण्यात कोणतीही कसर सोडली नाही? पृथ्वीने तिच्याकडे रागाने पाहिले आणि ओरडला, करीना, तुझ्या जिभेवर नियंत्रण ठेव. ती गर्भवती आहे, ती माझी बायको आहे आणि मी तिला त्या मोडकळीस आलेल्या घरात असे सोडू शकत नाही. मी अशा स्थितीत घर सोडू शकत नाही. करीना शांतपणे उठली, पृथ्वीकडे गेली, त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि द्रुत स्वरात म्हणाली, पृथ्वी, तू इतका भोळा कसा असू शकतो? ती बाई 5 वर्षांपासून वांच होती आणि मी या घरात येताच तिला अचानक मूल झाले. काय तुम्हाला वाटत नाही की ही एक सुनियोजित चाल आहे? जाणून बुजून तो अहवाल खाली पाडला, कारण तुम्ही भावनिकरित्या तिला माघारी घेऊन सकाळ आणि मालकीण होऊन माझ्यावर हक्क दाखवेल. पृथ्वी, हे नाटक आहे. पृथ्वी, ती तुला ब्लॅकमेल करत आहे. स्वयंपाकघरातून बाहेर येत असणाऱ्या सरलाजीने करीनाचे हे शब्द ऐकून ती अस्वस्थ झाली आणि खूप रागवत कठोर आवाजात म्हणाली, करीना, सुरभी एक दयाळू व्यक्ती आहे. ती माझ्या मुलीसारखी आहे. तिने कधीही खोटे बोलू शकत नाही. ती फक्त स्वतःची जागा मिळवण्यासाठी एका निर्दोष व्यक्तीवर इतक्या गंभीर गुन्ह्याचा आरोप करू नका. करीनाने सरलाकडे तीक्ष्ण नजरेने पाहिले आणि मोठ्या आवाजात म्हणाली, आई, तुम्ही फक्त तुमच्या सुनेचे गुणगान करत राहील. पृथ्वीला मुलाची किती गरज आहे तिला चांगलेच माहीत होते, म्हणून तिने डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि हा खोटा अहवाल बनवला. अन्यथा ती 5 वर्ष गर्भवती राहू शकली नाही आणि मग अचानक ती गर्भवती झाली. आधीच मानसिक दबावाखाली तो होता आणि करीनाच्या बोलण्यात अडकू लागला. तो घाबरलेल्या स्वरात म्हणाला, करीना, हे खरोखर घडू शकते का? सुरभी माझ्यासोबत असा खेळ खेळू शकते का? करीनाने संधी साधली आणि त्याचा हात धरला आणि गोड आवाजात म्हणाली, पृथ्वी, आजकाल काहीही अशक्य नाही. जर ती खरी असती तर ती उघडपणे बोलली असती. ती गप्प बसून देखावा केला नसता. तिला वाटतं की तुम्ही तिच्या मागे यावं, तुमचा हट्टीपणा आणि स्वाभिमान सोडून द्यावा, जेणेकरून ती परत येऊन या घराची मालकीण बनून मला बाहेर काढू शकेल. पृथ्वीच्या मनात संशयाचे बीज पेरताच ते पृथ्वीच्या मनात शंका येताच करीनाने विल्लाच्या कारभाराचा ताबा घेण्यास सुरुवात केली. तिने सर्व नोकरांना बोलावले आणि स्पष्टपणे सांगितले की आजपासून तिच्याकडे सर्व चाव्या असतील आणि सरलाजी फक्त विश्रांती घेतील. काकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा करीनाने त्यांना फटकारले आणि म्हणाली, तू फक्त एक नीच नोकर आहेस. तुझ्या मर्यादेत राहा, नाहीतर मी पृथ्वीला सांगून तुला ताबडतोब कामावरून काढून टाकेन. पृथ्वी त्याच्या खोलीत एकटाच बसायचा. कधी कधी सुरभीसोबत एकत्र घालवलेले क्षण आठवतात आणि तो त्यांच्या एकत्र घालवलेल्या आठवणींना उजाळा देत असे आणि कधी कधी करीनाचे विषारी शब्द त्याच्या कानात घुमत असत. त्याला आठवत असे की सुरभीचे डोळे किती स्पष्ट आणि प्रामाणिक होते.
ती खरोखर खोटे बोलू शकते का? मग त्याला असे वाटायचे की करीना पूर्णपणे चुकीची नाही. 5 वर्षे काहीच झाले नाही तर आता अचानक ते कसे शक्य आहे? करीना खोलीत आली, पृथ्वीच्या शेजारी बसली आणि प्रेमाने म्हणाली, या गोष्टी मागे सोड पृथ्वी. तू अनावश्यक काळजी करत आहेस. मी उद्या शहरातील सर्वोत्तम डॉक्टरकडे जात आहे. आपण आपली तपासणी करू आणि लवकरच आपल्याला मूल होईल. आपल्याला कोणाच्याही खोट्या आधाराची गरज नाही. पृथ्वीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, करीना, मला माहीत नाही की खरे काय आणि खोटे काय. माझे हृदय मला सांगते की सुरभी चुकीची नव्हती, पण माझे मन तू जे म्हणत आहेस ते नाकारू शकत नाही. करीना त्याच्या कपाळावर हात ठेवून म्हणाली, वेळ सगळं सिद्ध करेल. आता फक्त त्या बाईला विसरून जा जिने हे घर तुमच्या आदरासाठी नाही तर तिच्या हट्टीपणामुळे सोडले. ती रागाने मोठ्याने रडत आहे. विल्लामध्ये जे राजकीय नाट्य दररोज सुरू राहिले. करीना सरलाला तिच्या खोलीत बंदिस्त करून ठेवत असे आणि पृथ्वीला सुरभी विरुद्ध सतत भडकावत असे. कधी कधी ती म्हणायची की सुरभीने त्याच्या मालमत्तेवर दावा करण्यासाठी वकिलाशी बोलले होते. जर ती करू शकली असती तर तिने म्हटले असते की ती समाजात तुझ्याबद्दल वाईट बोलत आहे. पृथ्वी हळूहळू करीनाच्या जाळ्यात अडकला. तरी त्याच्या हृदयात कुठेतरी सुरभीचा कर्कश आवाज आणि तो अहवाल त्याच्या वेदनेने कुरतडत होता. शंका आणि सरलाजी रडत राहिल्या, पण रायजादा हाऊसमध्ये आता करीनाच्या आदेशांवरच अधिकार होता आणि पृथ्वी एखाद्या भावलीसारखा तिच्या तालावर नाचत होता. त्याला असे वाटत होते की तो एक नवीन जीवन सुरू करत आहे, पण प्रत्यक्षात तो स्वतःच्या विनाशाच्या खोल खड्ड्यात खोलवर पडत होता. तो अशा खड्ड्यात पडत होता जिथून बाहेर पडणे अशक्य वाटत होते. सुरभीचा चेहरा कोणताही मागमूस राहू नये आणि ती परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकेल म्हणून करीनाने विल्लाच्या माजी नोकरांना एक एक करून बाहेर काढण्यास सुरुवात केली. हे षडयंत्र इतके खोल होते की पृथ्वीला हेही कळले नाही की तो स्वतःचे मूल आणि स्वतःचा खरा आनंद उद्ध्वस्त करत आहे. सुरभीसाठी झोपडपट्टीतील ते छोटे जीर्ण घर एखाद्या किल्ल्यापेक्षा कमी नव्हते, कारण तिथेच तिने तिच्या स्वाभिमानाचा पाया रचला होता. सकाळी तुटलेल्या खिडकीतून सूर्यप्रकाशाचे पहिले किरण येताच तिच्या डोळ्यांना सूज येत असे. तिने शेजारच्या महिलांसाठी कपडे शिवण्यास सुरुवात केली होती. एके दिवशी ललिता, एक शेजारची महिला, तिच्याकडे आली आणि तिला आपलेपणाची भावना दिली. ती स्पष्टपणे म्हणाली, मुली, तू खूप नाजूक आहेस. रायजादा कुटुंबाची सून असल्याने तू हे शिवणकाम का करतेस? पृथ्वीने तुला खर्चासाठी काही दिले नाही का? यंत्राची चाके थांबवत सुरभी ललिताकडे पाहत शांत पण ठाम आवाजात म्हणाली, दीदी, ज्याने आपल्या पत्नीची इज्जत हिरावून घेतली आहे त्याच्या तुकड्यांवर जगण्यापेक्षा मी कठोर परिश्रम करेन. मी माझी कमाई माझ्या मुलासाठी स्वच्छ आणि प्रामाणिक आहे. मला रायजादा कडून कोणत्याही उपकाराची गरज नाही. दुसरीकडे पृथ्वीची परिस्थिती देखील वाईट होती. करीनाच्या षडयंत्रामुळे तो नियंत्रित राहिला, पण त्याचा विवेक त्याला त्रास देत होता. अनेकदा संध्याकाळ झाली की तो त्याची महागडी गाडी दूर पार्क करून अरुंद गल्लीत चालत जायचा, जिथे तो गुप्तपणे सुरभीला पाहू शकत असे. एका संध्याकाळी त्याने सुरभीला नळातून पाण्याच्या जड बादल्या वाहून नेताना पाहिले. तिला श्वास घेण्याचा त्रास होत होता. पृथ्वीला रस्त्यावर धावण्याशिवाय राहता आले नाही आणि सुरभीच्या हातातून बादली हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत म्हणाला, सुरभी, तू काय करत आहेस? तू या स्थितीत इतका जड ओझे का घेऊन जात आहेस? माझ्यासोबत चल, मी सगळं ठीक करेन. तू स्वतःच्या जीवाचा शत्रू का बनत आहेस? सुरभीने एका झटक्याने बादली मागे घेतली. तिच्या डोळ्यात द्वेष आणि अपमानाची आग स्पष्ट दिसत होती. ती मोठ्याने म्हणाली, पृथ्वी, मागे हट. तुझ्या ढोंगाचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही. ज्या दिवशी तू करीनाचा हात धरून मला घराबाहेर काढलेस त्या दिवशी तू माझ्यासाठी अनोळखी झालास. पृथ्वीला खूप त्रास झाला आणि म्हणाला, सुरभी, मी कबूल करतो की मी खूप मोठी चूक केली आहे. माझ्या मनात शंकाचे सावट होते, पण हे मूल माझे आहे ना, त्याच्यासाठी परत ये. सुरभीने कडवटपणे उत्तर दिले, हे मूल माझेच आहे पृथ्वी. त्याला खोटी बातमी देऊन तू तुझ्या हट्टीपणाचा आणि अहंकाराचा पुरावा दिलास. असे म्हणून त्याने आपला हट्टीपणा आणि अहंकार शांत केला. आता तुम्ही तुमचे हक्क कोणत्या तोंडाने मागता? लक्षात ठेवा, तुमचे नाव त्याच्या नशिबात नाही. तो माझ्या कष्टाच्या कमाईवर जगेल आणि त्याला कधीच कळणार नाही की त्याचे वडील इतके कमकुवत होते की त्याने दुसरी स्त्रीशी लग्न केले. त्याच्या वडिलांनी दुसऱ्या महिलेच्या आग्रहापुढे झुकून आपल्या गर्भवती पत्नीला घराबाहेर काढले. पृथ्वी रस्त्याच्या मधोमध उभा राहिला आणि सुरभीने त्याच्या तोंडावर दार बंद केले. पहिल्यांदाच त्याला जाणवले की सुरभीकडे स्वाभिमानाची इतकी उंच भिंत आहे. ती तिच्या संपत्ती आणि प्रतिष्ठेसह त्याच्या मागे उभी आहे. पण जेव्हा तो सिगारेट खरेदी करायला थांबला तेव्हा दुकानदाराने त्याला ओळखले आणि उपहासाने म्हणाले, रायजादजी, तुमची बायको आहे ती खूप धाडसी आहे.
काल तिला खूप ताप आला होता, तिला त्रास होत होता, तरीही तिने कोणाचीही मदत घेतली नाही. ती रात्रभर जागी राहून लोकांचे कपडे शिवत राहिली. पृथ्वीचे हृदय तुटले. तो जड पावलाने घरी परतला. करीनाने भुसभुशीतपणे विचारले, तू कुठे गेला होतास? पुन्हा त्या बाईकडे. पृथ्वीने रागाने तिला फटकारले. थांब करीना, ती बाई कडक उन्हात जगत आहे, तिची प्रतिष्ठा वाचवत आहे आणि तू इथे बसून विष ओकत आहेस. मला आता तुझा एकही शब्द ऐकायचा नाही. करीना हसून म्हणाली, अरे तुला काय बोलावे हे कळत नाही. पृथ्वी, ती फक्त तुला त्रास देण्याचं नाटक करत आहे. जेव्हा तिचे पैसे संपतील तेव्हा ती धावत येईल. पण पृथ्वीला माहीत होते की सुरभी त्या महिलांपैकी नाही. त्याने स्वतःच्या डोळ्यांनी तिचा संघर्ष पाहिला होता. त्याने पाहिले होते की फाटलेल्या दुपट्ट्यात ही ती राणीसारखी दिसत होती. त्या रेशमी कपड्यात ही करीना त्याला अप्रिय वाटत होती. सुरभीने मुलांना शिकवायलाही सुरुवात केली होती. ती रात्रभर जागी राहायची आणि पहाट होताच कामाला लागायची. शेजारच्या लोकांनी तिचे धाडस पाहून गावातील लोक तिचे उदाहरण देऊ लागले. पृथ्वीने तिला कोणामार्फत पैसे पाठवण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, पण सुरभीने प्रत्येक वेळी ते नाकारले. तिने स्पष्टपणे सांगितले होते की राजकुमाराला त्याचे दान त्याच्या नवीन पत्नीवर खर्च करायला सांगा. तो रोज त्या रस्त्यावरून भटकायचा, पण सुरभीने त्याला पाहण्यासाठी खिडकीतून बाहेर डोकावलेही नाही. पृथ्वीच्या पश्चातापापेक्षा तिचा स्वाभिमान मोठा होता आणि तोच आता तिच्या आयुष्यातील निर्णायक घटक बनला होता. पृथ्वी रायजादा विल्लाच्या प्रशस्त खोल्यांमध्ये अस्वस्थपणे फिरत होता. दरम्यान सुरभी त्या लहान उष्ण घरात उभी होती. तिच्या भविष्यासाठी एक मजबूत ढाल. तिला कोणाच्याही आधाराची किंवा कोणत्याही नातेची गरज नव्हती. ती स्वतः तिच्या नशिबाची लेखक होती. तिचा आवाज निर्विवाद होता. सुरभीचे वर्तन इतके कठोर झाले होते की पृथ्वी तिच्या डोळ्यात पाहण्याची हिंमत करत नव्हता. त्याला असे वाटू लागले की त्याने सुरभीला फक्त घराबाहेर काढले नाही, तर सुरभीने त्याला तिच्या आयुष्यातून हाकलून लावले आहे आणि तो जिवंत असतानाच त्याला मारले आहे. आता हा संघर्ष ते फक्त जगण्याबद्दल नव्हता, तर पृथ्वीला त्याचे स्थान दाखवण्याबद्दल होता. जर एखादी स्त्री प्रेमात मेन बनू शकते, तर ती स्वाभिमानाने द्वेषात दगड देखील बनू शकते. एका लांब आणि गुदमरणाऱ्या प्रवासानंतर ती रात्र सुरभीसाठी खूप कठीण ठरली. त्या असह्य वेदनेने तिला निराशेच्या स्थितीत सोडले. जेव्हा वेदना असह्य झाल्या तेव्हा शेजारच्या ललिता नावाच्या महिलेने तिला जवळच्या सरकारी रुग्णालयात नेले. तिथे पांढऱ्या भिंती आणि औषधांच्या तीव्र वासात सुरभी जीवन आणि मृत्यू यांच्यात लढत होती. दरम्यान पृथ्वी रायजादा हवेलीत बसला होता तेव्हा त्याचे काका आले आणि त्यांनी बातमी दिली, तो सुरभी रुग्णालयात दाखल आहे. पृथ्वीचे पाय लटकले. त्याने करीनाच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष केले आणि अनवाणी पायाने गाडीकडे धावला. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये पोहोचताच त्याला सुरभीच्या दूरवरच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला आणि त्याचे हृदय तुटले. तो भिंतीला टेकून जमिनीवर बसला. त्याचे अश्रू थांबू शकले नाहीत. थोड्या वेळाने एक नर्स बाहेर आली आणि हसत म्हणाली, अभिनंदन, सुरभीला मुलगा झाला. क्षणभर पृथ्वीचा चेहरा उजळला. एका मुलाचा जन्म झाला आहे. पृथ्वीवरील एक क्षण त्याला इतका आनंद झाला की तो थरथरत्या पावलाने नर्सकडे गेला आणि म्हणाला, मी त्याचा बाप आहे, मी त्याला भेटू का? नर्सने त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहिले आणि म्हणाली, सुरभीने तिच्या कुटुंबातील कोणत्याही पुरुष सदस्याला आत येण्यास स्पष्टपणे मनाई केली आहे, पण तुमची अवस्था पाहून मी बाळाला नर्सच्या खिडकीजवळ घेऊन येईन. पृथ्वीने काचेच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या त्या लहान बाळाकडे पाहिले. त्याचे नवीन रूप त्याच्यासारखेच होते. त्याला काच फोडून आपल्या मुलाला मिठी मारून म्हणायचे होते, बघ तुझे वडील आले आहेत. जो कुटुंबाचा वारस असणार होता तो आता एका गरीब सरकारी रुग्णालयाच्या निळ्या कपड्यात गुंडाळला गेला होता. पृथ्वी बसला आणि बडबडला, सुरभी मला माफ कर. बघ आपला मुलगा इथे आहे, आता ते स्वीकार. जेव्हा सुरभी शुद्धीवर आली आणि नर्सने तिला सांगितले, तो पृथ्वी बाहेर रडत उभा होता. तेव्हा सुरभीने थकलेल्या पण खंबीर आवाजात म्हणाली, बाहेर जाऊन त्या माणसाला सांगा की त्याचा वारस करीनाच्या पोटी रायजादा विला इथे जन्माला घेईल. हे माझे मूल आहे आणि त्याचे नाव रायजादा नसून फक्त विजय असेल. हे ऐकताच पृथ्वी वेड्यासारखा खोलीत धावला, पण तिथे उपस्थित असलेल्या रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी पृथ्वीला थांबवले. तो उडी मारून ओरडला, सुरभी तू काय करत आहेस? हे माझे रक्त आहे. रायजादाचे रक्त त्याच्या नसांमध्ये वाहते. तू त्याला माझे नाव घेण्यापासून कसे रोखू शकतेस? तिच्या कमकुवतपणा असूनही सुरभीने तिच्या आवाजातील सर्व शक्ती एकवटली आणि म्हणाली, पृथ्वी, जेव्हा हेतू आणि मानवता जिवंत असते तेव्हा रक्ताचे नाते तयार होते. तू हे रक्त माझ्या अस्तित्वाचा भाग बनत असताना खोटे आणि घाणेरडे म्हटलेस. आता ते फक्त माझा विजय आहे आणि मी ते माझ्या नावाने ओळखेन.
तुमच्या घराच्या उंच भिंती त्याच्या आईने सहन केलेल्या अपमानाचे ओझे सहन करू शकत नाहीत. पृथ्वीने वेदनेने सरलाजींना हाक मारली, जी तिच्या पतीकडून मदतीसाठी ओरडत होती. ती एका कोपऱ्यात बसली होती. ती उठली, तिच्या मुलाकडे पाहिले आणि जड आवाजात म्हणाली, पृथ्वी, आता खूप उशीर झालाय. तू पेरलेले बीज कापत आहेस. या मुलीने एकट्याने सहन केलेल्या वेदनांची तू हिशोब देऊ शकत नाहीस. तेवढ्यात करीना रुग्णालयात आली. गोंधळ पाहून तिने टोमणे मारले, पृथ्वी, इथून निघून जा. या बाईने आधीच ठरवले आहे की तिला तुझी गरज नाही. तू तुझी प्रतिष्ठा आणखी का कमी करत आहेस? पृथ्वीने रागाने करीनाला हक्कले, चुप राहा करीना. तुझ्या शब्दांनी, तुझ्या बोलण्याने मी बर्बाद झालो आहे. माझा मुलगा माझ्या समोर आहे आणि मी त्याला हातही लावू शकत नाही. सुरभीने नर्सला पृथ्वीला बाहेर काढायला सांगितले. सुरक्षा दलाने त्याला बाहेर काढत असताना त्याच्या किंकाळ्या रुग्णालयाच्या भिंतीमधून प्रतिध्वनित झाल्या. तो तिथे होता आणि तो म्हणत राहिला, सुरभी, तो माझा मुलगा आहे. त्याला माझे नाव दे. त्याला विजय रायजादा म्हण. पण सुरभीने त्याच्या मुलाला मिठी मारली आणि हळुवारपणे पण स्पष्टपणे म्हणाली, माझ्या बाळा, तू रायजादा होणार नाहीस. तू माणूस होशील. कारण मोठे नाव असलेल्यांची ही हृदये दगडाची असतात. ज्या घरांची मोठी नावे आहेत त्यांची हृदय बहुतेकदा दगडाचीच असतात. त्या रात्री पृथ्वी हॉस्पिटलच्या बाहेर त्याच्या गाडीत बसला होता आणि रडत होता. त्याला असे वाटले की नशिबाने त्याला इतक्या दिवसांपासून हवा असलेला आनंद दिला आहे, पण ते त्याला मिळाले नाही. वडील असूनही तो एकटाच राहिला होता आणि राजकुमारचा वारस आता सुरभीच्या मांडीवर एका छोट्या खोलीत वाढणार होता, जिथे पृथ्वीचे नाव घेणे देखील गुन्हा होता. सुरभीच्या स्वाभिमानाने त्याला किती लहान बनवले आहे हे त्याला समजले होते. त्याने सुरभीच्या आत्ममहत्वामुळे तो किती लहान झाला होता हे त्याला कळले होते. श्रीमंत असूनही तो रिकाम्या हाताचा होता, तर सुरभी गरीब असूनही जगातील सर्वात श्रीमंत महिला होती, कारण तिच्याकडे सत्य आणि स्वाभिमान होता. येणारा प्रत्येक दिवस पृथ्वीसाठी शिक्षा देणारा होता. ज्याला माहीत होते की त्याचा मुलगा त्याच शहराची हवा श्वास घेईल, पण त्याला कधीही स्वतःचा म्हणू शकणार नाही. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर सुरभीने तिच्या मुलाला चादरीत गुंडाळले आणि पृथ्वीच्या नजरेतून सुटका करून टॅक्सीमध्ये बसली. पृथ्वी तिच्या मागे धावला, पण टॅक्सी वेगाने निघून गेली होती. जणू काही सुरभीने त्याचे आयुष्य कायमचे सोडून दिले आहे. आता विल्लामध्ये फक्त शोक होता आणि त्याच्या हृदयात एक वेदना होती, जी कधीही संपणार नव्हती. वडील होण्याचा अधिकार आला होता, पण वेळ निघून गेली आणि या आगीने हळूहळू पृथ्वीचा अभिमान जाळून राख केला. पण त्याला माहीत होते की तो खूप खाली पडला आहे. काळाच्या धुळीने विल्लाच्या भिंतीवर दुःखाचा जाड थर पसरला होता. 3 वर्षांनंतरही विल्ला आता मुलांच्या हास्याने गुंजत नव्हता, तर करीनाच्या किंकाळ्या आणि भांडी फोडण्याचा आवाज ऐकू येत होता. एके दुपारी पृथ्वी लॉजमध्ये बसला होता. वर्तमानपत्र वाचण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होता. तेव्हा करीना आली. वैद्यकीय अहवाल हातात होते. तेवढ्यात करीना पायऱ्या उतरून खाली आली. हातात मेडिकल रिपोर्ट होते. तिचा चेहरा रागाने लाल झाला होता. तिने टेबलावरचे रिपोर्ट्स आदळले आणि ओरडली, हे सर्व तुझ्यामुळे झाले. पृथ्वी, तूच मला दुर्दैवी बनवलेस. तू माझ्यावर दबाव आणलास आणि आता बघ, डॉक्टर म्हणत आहेत की मी कधीही आई होऊ शकत नाही. पृथ्वीने धक्का बसून अहवालाकडे पाहिले आणि थरथरत्या हाताने तो वाचू लागला. त्याचे डोळे त्याच्या दुसऱ्या आशेचा नाश करणाऱ्या ओळीवर स्थिर होते. तो थकलेल्या आवाजात म्हणाला, करीना, मी कधीच तुला आग्रह केला नाही. मी फक्त एक इच्छा व्यक्त केली. तुझ्या आग्रहावरून मी सुरभीला बाहेर पाडायला सांगितले. अरे, तर आता मला ती सुरभीची आठवण येत आहे. ती स्त्री जिचा मुलगा रस्त्यावर वाढतोय आणि तू इथे त्रास सहन करत आहेस. तो पृथ्वीने रागाने टेबलावर हात मारला आणि ओरडला, हो, मला तिची आठवण येते, कारण ती खरी होती. तू मला गरोदर असल्याबद्दल खोटे बोललीस. तू मला त्याला नाकारण्यासाठी कट रचलास आणि आज तुझी जीभ बंद आहे. करीना वेदनेने म्हणाली, मी जे काही केले ते या घराची मालकीन बनण्यासाठी होते. मला माहीत नव्हते की नशीब माझा विश्वासघात करेल. पृथ्वी त्याच्या खुर्चीवरून उठला, करीनाकडे गेला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, मालकीन तर तू झालीस, पण आई होऊ शकली नाहीस. आणि तुला माहीत आहे का, कारण तू एका गर्भवती महिलेला उद्ध्वस्त केलंस. दूरवर उभ्या राहून सर्व काही ऐकत असलेल्या सरलाजी पुढे सरकल्या आणि करीनाला म्हणाल्या, बाळा, अजूनही वेळ आहे, सुधर जरा. तू माझ्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त केलंस आणि त्या निष्पाप मुलालाही त्याच्या वडिलांपासून दूर केले. करीनाने सरलाजीला धक्का देत म्हणाली, गप्प बस म्हातारी बाई, तुझ्याकडे फक्त एकच संधी आहे, मला टोमणे मारायची. पृथ्वीने करीनाचा हात झटकला आणि थरथरत्या आवाजात म्हणाला, माझ्या आईशी असभ्य वागू नकोस.
नाहीतर तू माझी पत्नी आहेस हे विसरेन. करीना हसली आणि म्हणाली, तू मला कधी तुझी पत्नी मानतेस? तुझे हृदय त्याच रस्त्यावर आहे जिथे सुरभी तिच्या घाणेरड्या मुलाला वाढवत आहे. पृथ्वी रागाने म्हणाला, ती एका घाणेरड्या मुलाला वाढवत आहे? संतापलेल्या पृथ्वीने करीनाला चापट मारली आणि ओरडली, माझ्या मुलाबद्दल एकही घाणेरडा शब्द बोललीस तर सावध राहा. तो रायजादा कुटुंबाचा रक्ताचा वंश आहे आणि माझा वारस आहे. करीना जमिनीवर कोसळली आणि रडत म्हणाली, मग जा त्याला घेऊन ये. ती कधीच येणार नाही. तिने तुला नाकारले आहे. पृथ्वी जमिनीवर बसला. त्याचा संयम सुटला. तो रडत म्हणाला, मी काय केले आहे? मी हिऱ्याला धूळ चारली आहे आणि फक्त एका वादळासाठी. आणि आज तो वारस इथे आहे, पण मला त्याला स्पर्श करण्याचाही अधिकार नाही. रायजादा कुटुंबाचे हृदय दगड का बनते याबद्दल पृथ्वीला शेवटची गोष्ट आठवली. त्याला जाणवले की त्याची सर्व संपत्ती, विल्ला, आदर आणि प्रतिष्ठा त्याच्यासाठी निरुपयोगी आहे. करीनाचा हेवा करीनाच्या मत्सराने वादळ निर्माण झाले होते. ती विलाची तोडफोड करायची, पृथ्वीला त्रास द्यायची आणि एके दिवशी तिने विलाच्या भिंतीवरून सुरभीचे जुने फोटो जाळून टाकायची. पण पृथ्वीच्या हृदयातून सुरभीची आठवण ती पुसून टाकू शकली नाही. पृथ्वी अनेकदा रात्री सुरभीच्या घराबाहेर गाडी लावत असे. विजयाचे हास्य ऐकत त्याला असे वाटत होते की प्रत्येक हास्य त्याच्या अपराधीपणासाठी तोंडावर एक चापट आहे. एके दिवशी त्याने विजयला खांद्यावर एक छोटी बॅग घेऊन सुरभीचा हात धरून शाळेत जाताना पाहिले. सुरभीचा चेहरा थकलेला होता, पण तिच्यात एक वेगळीच स्वाभिमानाची भावना होती. पृथ्वीचे मन तळमळत होते. त्याला पळून तिच्या पाया पडायचे होते, पण सुरभीच्या उंच स्वाभिमानाच्या भिंतीने त्याला थांबवले. जेव्हा करीनाने पाहिले की पृथ्वी तिच्या नियंत्रणाबाहेर गेला आहे, तेव्हा तिने शेवटचं एक पाऊल उचलला आणि पृथ्वीला म्हणाली, इथे जर तुम्हाला हे मूल इथे आणायचे असेल तर मी त्याला दत्तक घेईन, पण त्याची आई इथे येणार नाही. पृथ्वीने थंड कडक डोळ्यांनी करीनाकडे पाहिले आणि म्हणाला, तुला अजूनही सुरभी समजली नाही. ती इतकी कमकुवत नाही की ती तिच्या मुलाला तुमच्यासारख्या लोकांच्या संरक्षणाखाली सोडून जाईल. आणि मी आईकडून मूल हिरावून घेणे इतकाही कमी दर्जाचा नाही. माझ्या चुकीचे परिणाम मी एकटीच भोगेन. रायजादाच्या घरात शांती उरली नव्हती. मूल नसल्यामुळे करीनाला मानसिक आजार झाला होता. ती सतत सुरभीला शाप देत असे आणि पृथ्वीवर संशय घेत असे. पृथ्वीने दुसरे लग्न करून त्याचे आयुष्य पूर्ण करणार होता, पण त्याला हे माहीत नव्हते की त्याने स्वतःच्या आनंदाचे संकटात रूपांतर केले आहे. तो रात्रभर त्याच्या खोलीत फिरत राहिला. सुरभीचा हसरा चेहरा आठवत होता, जो त्याने त्याला एकेकाळी वैद्यकीय अहवाल दाखवण्यासाठी वापरला होता. एकदा तिला वैद्यकीय अहवाल दाखवण्याची खूप इच्छा होती. पश्चातापाच्या आगीने त्याचा सर्व अभिमान आणि अहंकार पृथ्वीवरून जाळून टाकला होता. तो एका हरलेल्या जुगारीसारखा दिसत होता, ज्याने त्याची सर्वात मौल्यवान संपत्ती एका छोट्या खोट्या अहंकारासाठी वाया घालवली होती. करीनाचे वादळ सुरूच होते, पण पृथ्वी गप्प बसला होता. त्याला कळले होते की शांतता हे त्याचे भाग्य आहे. मूल नसणे ही करीनाची शिक्षा नव्हती, तर पृथ्वीने त्याच्या कृत्यांचा हिशोब दिला होता. त्याच्या हृदयात फक्त एकच तळमळ उरली, विजयला पुन्हा एकदा पापा म्हणताना ऐकण्याची. पण त्याला माहीत होते की सुरभीने त्याचे नावही तिच्या आयुष्यातून पुसून टाकले होते आणि ही त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी शून्यता होती. हॉटेलचा हॉल प्रकाश आणि आवाजाने भरून गेला होता. एका प्रसिद्ध सामाजिक सेवा संस्थेने त्याचा वार्षिक कार्यक्रम आयोजित केला होता. पृथ्वी त्याच्या कुटुंबाच्या सामाजिक दबावाखाली उपस्थित होता, पण त्याचे मन दुसरीकडेच होते. तो एका कोपऱ्यात ज्यूसचा ग्लास घेऊन उभा होता आणि औपचारिक अंतर राखत होता. तेव्हा अचानक एक ओळखीची महिला हॉलच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आली. तिने एक साधी पण अतिशय सुंदर निळी साडी घातली होती आणि तिच्यासोबत सुमारे 6 वर्षांचा एक सुंदर मुलगा होता, ज्याचे डोळे अगदी पृथ्वीसारखेच होते. पृथ्वीला जेव्हा सुरभी ओळखली तेव्हा त्याचे हृदय धडधडले. तीच सुरभी जी एकेकाळी त्याचे लक्ष होती आणि आता एक यशस्वी महिला म्हणून एका सामाजिक सेवा कार्यक्रमात प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित होती. सुरभीच्या चेहऱ्यावर थकव्याचे कोणतेही चिन्ह नव्हते. उलट दुःखाच्या आगीत शांत झाल्यानंतर एक हास्य अधिकच वाढले होते. पृथ्वीची पावले आपोआप तिच्याकडे सरकली. सुरभीभोवती लोक तिच्या धाडसाचे, संघर्षाचे आणि यशाचे कौतुक करत होते. खरं तर सुरभीने खूप मेहनत घेतली होती आणि तिची सरकारी शिक्षिका म्हणून निवड झाली. तथापि तिने तिचे ज्ञान फक्त शाळकरी मुलांपुरते मर्यादित ठेवले नाही. तिने तिच्या पगाराचा वापर एक अशी संस्था उघडण्यासाठी केला जिथे ती हजारो वंचित मुलांना मोफत शिक्षण देते आणि म्हणूनच तिला आज सन्मानित करण्यासाठी इथे आमंत्रित करण्यात आले आहे. जेव्हा पृथ्वी तिच्या समोर आला तेव्हा सुरभीची नजर त्याच्यावर पडली. तिने क्षणभरही त्याच्यावरून नजर हटवली नाही. तिच्या डोळ्यात एक चमक होती. तिने नजर खाली केली नाही. तिच्या डोळ्यात तक्रार किंवा वेदना नव्हती, तर एखाद्या प्रिय व्यक्तीसाठी एकेकाळी असलेली ओळखीची भावना होती. पृथ्वीने अडखळत म्हटले, सुरभी, तू इथे आहेस?
सुरभीने अत्यंत संयमाने उत्तर दिले. हो, मी माझ्या मेहनतीच्या बळावर उभी आहे, कोणाच्या नावाने नाही. मी माझ्या स्वतःच्या बळावर उभी आहे. जेव्हा पृथ्वीने विजयकडे हात पुढे केला तेव्हा घाबरलेला मुलगा त्याच्या आईच्या पदरामागे लपला. पृथ्वीच्या डोळ्यात अश्रू आले आणि तो म्हणाला, सुरभी, मला माफ कर. मी करीनाने मला उद्ध्वस्त केलं आहे. माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. मला एकदा माझ्या मुलाला मिठी मारू दे. मी तुला हात जोडून विनंती करते. सुरभीने विजयच्या डोक्यावर हात ठेवला आणि पृथ्वीच्या डोळ्यात थेट पाहत म्हणाली, नाही पृथ्वी, तुला वारस हवा होता ना. बघ, माझा मुलगा तुझ्या समोर उभा आहे. आता तुला काय हवे आहे? तुझी इच्छा अजूनही अपूर्ण आहे का? त्या दिवशी तुला फक्त रक्त दिसले, तर बघ, ते रायजादा कुटुंबाचे रक्त आहे, पण त्यात तुझ्या संगोपनाचा एकही मागमूस नाही. पृथ्वीने विनंती केली, सुरभी, मी सगळं तुझ्या आणि विजयच्या नावावर करतो, पण तू परत ये. सुरभी कडू हास्य करत म्हणाली, रायजादा साहेब, तुम्ही मला ज्या राजवाड्याबद्दल बोलत आहात तो माझ्या अनादरावर उभा राहिला आहे. मला तुमचे ते जग नको आहे. मला माझे स्वतःचे छोटेसे जग आवडते, जिथे आपण शांततेत श्वास घेतो. पृथ्वी तिथेच उभा राहिला आणि सुरभी त्याला जिवंत प्रेतासारखे मागे सोडून पुढे जात राहिली. थोड्या अंतरावर उभी असलेली करीना हे सर्व पाहत होती. ती तिथे पृथ्वीच्या मागे गेली होती. तिच्या मनात मत्सराची आग पेटली. पृथ्वी पूर्णपणे सुरभीचा झाला आहे हे तिला स्पष्ट दिसत होते. तिच्या मनात एक भयानक विचार आला, जर हे मूल नसते तर पृथ्वी कधीही सुरभीशी संपर्क साधू शकली नसती. सुरभी पार्किंगच्या दिशेने जात असताना विजय थोडा पुढे धावत होता. करीनाने संधी साधली आणि तिच्या भाड्याने घेतलेल्या गुंडांना इशारा केला. एक वेगाने येणारी काळी कार विजयकडे वळली. सुरभी ओरडली, विजय बाळा, ती म्हणाली. पण गाडी मुलांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच करीनाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असलेल्या पृथ्वीने विजयच्या वेगाने उडी मारली. विजयला गाडीसमोर ढकलले आणि स्वतः गाडीसमोर पडला. एक मोठा स्फोट झाला आणि पृथ्वी काही फूट खाली पडला. रस्ता धुळीने माखला गेला. एक मोठा स्फोट झाला आणि जमीन काही फूट हलली. तो रस्त्यावर रक्त सांडत खाली पडला. विजय सुरक्षित होता, पण पृथ्वी बेशुद्ध अवस्थेत पडला होता. सुरभी घाबरून त्याच्याकडे वळली. तिने धावत जाऊन त्याचे डोके तिच्या मांडीवर ठेवले. पृथ्वीने अर्ध्या बंद डोळ्यांनी सुरभीकडे पाहिले आणि कमकुवत आवाजात म्हणाला, सुरभी, बघ, मी माझ्या मुलाला वाचवले. आता मी त्याला माझा मुलगा म्हणू का? सुरभीचे अश्रू त्याच्या जखमांवर पडू लागले. ती ओरडली, पृथ्वी, डोळे उघड. तुला काहीही होणार नाही. रुग्णवाहिका येत आहे. पृथ्वीने विजयचा हात धरण्याचा प्रयत्न करत रक्ताने माखलेला हात पुढे केला आणि हळुवारपणे म्हणाला, बाळा, तुझ्या वडिलांना माफ कर. मी तुझ्या आईला खूप दुखावले आहे. काही अंतरावर उभी असलेली करीना हे सर्व पाहत होती. पोलिसांना येताना पाहून ती पळू लागली, पण लोकांनी तिला पकडले. सुरभीने करीनाकडे द्वेषाने पाहिले आणि म्हणाली, करीना, तू फक्त एका माणसालाच नाही तर एका मुलालाही मारण्याचा प्रयत्न केलास. सुरभी हॉस्पिटलच्या आयसीयू बाहेर जमिनीवर बसून रडत होती. पृथ्वीने आज आपला जीव पणाला लावला होता. त्याचा खरा पश्चाताप सिद्ध झाला होता. थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले की रायजादा साहेबाची प्रकृती गंभीर आहे, पण जगण्याच्या त्याच्या इच्छेने त्याला वाचवले. मग विजय वारंवार विचारत होता, आई, मला वाचवणारा तो काका कोण होता? सुरभी रडत रडत आपल्या मुलाला मिठी मारत म्हणाली, तो तुझा बाप आहे बाळा. तो खूप धाडसी आहे. जेव्हा पृथ्वी शुद्धीवर आला तेव्हा त्याने सुरभी आणि विजय त्याच्या पलंगाच्या बाजूला बसलेले पाहिले. पृथ्वी अशक्त आणि कमकुवत आवाजात म्हणाला, सुरभी, तू मला माफ करू शकत नाहीस का? सुरभीने शांतपणे त्याचा हात धरला आणि म्हणाली, पृथ्वी, तू तुझा जीव धोक्यात घालून माझा विश्वास विकत घेतला आहेस, पण मी रायजादा हाऊसमध्ये परत यायचं की नाही हे काळ ठरवेल. पृथ्वी हलक्याशा स्मितहास्यासह म्हणाला, मला आता काहीही नको आहे. मला तुम्ही दोघेही हवे आहात. जरी ते तुमचे ते छोटे घर असले तरी मी माझे संपूर्ण आयुष्य तुमच्या चरणी घालवीन. करीनाला तिच्या गुन्ह्यांची शिक्षा झाली होती. ती मत्सर आणि द्वेषाने ग्रासलेली तुरुंगात जळत होती. पृथ्वीच्या पश्चातापाने त्याला एक नवीन जीवनाकडे नेले होते. जेव्हा विजयने पहिल्यांदा त्याला पापा म्हटले तेव्हा पृथ्वीला असे वाटले की जणू काही त्याचे संपूर्ण जगच पूर्ण झाले होते. त्याला कळले होते की नातेसंबंधांमध्ये अहंकार योग्य नाही आणि सुरभीने त्याला हा धडा खूप मोठी किंमत मोजून शिकवला होता. पण आता त्यांच्यामध्ये कोणताही आधार नव्हता, कोणताही तारणहार नव्हता, तिसरा कोणीही नव्हता. फक्त एक वडील, एक आई आणि त्यांचा मुलगा होते. आणि त्या दिवशी पृथ्वीने खरोखरच स्वतःला सावरले. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जेव्हा पृथ्वी विलामध्ये पोहोचला तेव्हा जणू त्याच्या डोळ्यांवरील पट्टी काढून टाकण्यात आली होती. करीना सोफ्यावर बसून तिच्या वकिलाशी फोनवर बोलत होती. तिच्या स्वरात अजूनही तो अहंकार होता. रागाने पृथ्वीने तिच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि भिंतीवर फेकला.
करीना स्तब्ध झाली आणि ओरडली, पृथ्वी, हा काय मूर्खपणा आहे? तुला माहिती आहे का मी किती घाबरली होते? कसा तरी जामीन मिळाला आहे. पृथ्वीने कटू हास्य करत म्हणाला, तुझा गुन्हा सांगत आहे की पोलिसांनी त्या गुंडांना पकडले आहे, ज्यांनी माझ्या मुलावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला होता, आणि त्यांनी कबूल केले आहे की तू त्यांना पैसे दिलेस. करीनाचा चेहरा फिक्का पडला. ती थरथरत्या आवाजात म्हणाली की मला फक्त सुरभीला घाबरवायचे होते. पृथ्वी ओरडला आणि म्हणाला की करीना, आता पुरे झाले. तू मला 5 वर्ष प्रेमाच्या नावाखाली फसवलेस. तू खोटं बोललीस. तू म्हणालीस होती की सुरभी वांज आहे. तू माझे कान भरलेस आणि माझे आयुष्य उद्ध्वस्त केलेस. या क्षणापासून तू या घरात 1 मिनिटही राहणार नाहीस. मी तुला घटस्फोट देईन. करीना ओरडली, पण पृथ्वीने तिचा हात धरला आणि तिला घराबाहेर काढले आणि दार बंद केले. विल्लामध्ये एक खोल शांतता पसरली. सरला तिच्या खोलीत होती आणि पृथ्वी भव्य हॉलमध्ये एकटाच उभा होता. त्याला जाणवले की एकेकाळी आवाज आणि चैतन्यशीलतेने गजबलेला विल्ला आता शांत झाला आहे. त्याने सुरभीचा एक जुना फोटो उचलला, त्याला मिठी मारली आणि रडू लागला. दुसऱ्या दिवशी तो सुरभीच्या छोट्याशा घरात पोहोचला. दार ठोठावल्याशिवाय तो आत गेला आणि तिच्या पाया पडला. सुरभी घाबरली आणि मागे सरकत म्हणाली, पृथ्वी, तू काय करतोयस? उठ, लोक काय म्हणतील? पृथ्वी रडत म्हणाला, सुरभी, लोकांना जे काही म्हणायचं आहे ते बोलू दे. खरं तर मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. मला माफ कर. मी करीनाला माझ्या आयुष्यातून काढून टाकलं आहे. आता ते घर माझं आहे. आता विजयचे भविष्य तिथे सुरक्षित आहे. सुरभीने त्याच्याकडे थंडपणे पाहिले. तिने विजयला जवळ घेतले आणि म्हणाली, पृथ्वी, फक्त एका माफीने सर्व काही ठीक होईल. असे तुला वाटते का? तू मला सर्वांसमोर अपमानित केलंस. माझा स्वाभिमान तुटला आहे आणि तुटलेली भांडी कधीच दुरुस्त होत नाहीत. सुरभी, पृथ्वी वेदनेने म्हणाला, मला माहीत आहे की मी एक गंभीर गुन्हा केला आहे, पण विजयला त्याच्या वडिलांची गरज आहे. तो मला दररोज भेटायचा आग्रह धरतो. सुरभीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, तो एक मुलगा आहे आणि तू त्याच्यावर खरोखर प्रेम करतोस. म्हणून मी तुला त्याला भेटण्याची, त्याच्यासोबत वेळ घालवण्याची, त्याच्यासोबत खेळण्याची आणि त्याला बाहेर फिरायला घेऊन जाण्याची पूर्ण परवानगी देते. तो तुझ्या कुटुंबाचा वारस म्हणून ओळखला जाईल आणि तुझे नाव वडिलांच्या जागेवर लावले जाईल. मी तुला हा अधिकार देते कारण तू त्याचा जीव वाचवलास आणि मी ते दुर्लक्ष करू शकत नाही. आणि एकदा विजय तुझ्याशी जुळला की मी त्याला समजावून सांगेन की तो दरमहा तुझ्या आणि त्याच्या आजीसोबत विल्लामध्ये त्याचे दिवस घालवेल. विजय मोठा झाल्यावर तो त्याच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेईल. तो पुढे काय करायचे आहे, काय करायचे नाही, कुठे राहायचं आहे, कुठे राहायचे नाही, हे तो स्वतः ठरवेल. मी तुमचा मुलगा तुमच्यापासून हिरावून घेणार नाही आणि मला आशा आहे की तुम्हीही माझा मुलगा माझ्यापासून हिरावून घेणार नाही. आपण त्याला एकत्र ठेवू, जेणेकरून तो आपल्या दोघांशी जोडलेला राहील. पण मी कधीही त्या हवेलीत परतणार नाही, कारण तुम्ही सर्व काही करीनावर दोष देऊ शकत नाही. करीना स्वेच्छेने तुमच्या घरी आली नाही, तूच तिला आणलेस, कारण वारसाच्या इच्छेने तू इतका आंधळा झाला होतास की तू तुझ्या वैवाहिक नात्याकडेही दुर्लक्ष केलेस. तुला माझ्याकडून एक वारस मिळाला आणि तुला करीनाकडून नाही, म्हणूनच तू माझी कदर करतोस. जर परिस्थिती वेगळी असती, जर मी तुला मूल दिले नसते आणि करीनाने तुला एक वारस दिला असता, तर कदाचित तू माझी कदर केली नसतीस. म्हणून करीनाला सर्व गोष्टींसाठी दोष देणे थांबवा. ती फक्त तेव्हाच तुमच्या घरी पोहोचली तेव्हा तुम्ही तिला स्वतः हाताने धरून नेले, फक्त घरातच नाही तर आपल्या खोलीत देखील. आणि मी हे सत्य कधीही विसरू शकत नाही. म्हणूनच त्या घरात परतणे माझ्यासाठी अशक्य आहे. आयुष्य तुझ्या मनासारखं चालणार नाही. तू मला हवं तेव्हा घराबाहेर काढलंस, हवं तेव्हा दुसऱ्या बाईला घरात आणलंस, आणि जेव्हा तुला पुरेसं झालं तेव्हा तू तिलाही हाकलून लावलंस आणि मग मला परत हाक मारायला सुरुवात केलीस. स्त्री ही कोणीतरी पिळवटून टाकणारी बाहुली नाहीये. तू त्याच्या इच्छेनुसार वागलास. जर तुला माझी किंमत असती तर दुसऱ्या महिलेला घरी आणण्याची हिंमत केली नसतीस, कारण पती पत्नीमधील नाते स्वतःमध्ये परिपूर्ण असते. मूल होणं या न होणं हा वेगळा प्रश्न आहे. तुला रायजादा कुटुंबाचा वारस हवा होता, तो तुला आधीच मिळालं, म्हणून माझ्याकडून आणखी काही अपेक्षा करू नकोस. सुरभीचे बोलणे ऐकून पृथ्वीने लाजून आपली नजर खाली केली, कारण ती खरं बोलत होती. त्यानेच करीनाला घरी आणलं. जर सुरभीने त्याच्या जागी दुसरा पुरुष आणला असता तर तो तिला माफ करू शकला असता का? कदाचित कधीच नाही. तो सुरभीवर इतका खरा प्रेम करत नव्हता की तो तिच्याशिवाय राहू शकत नव्हता. म्हणूनच त्याने तिला विल्लामधून हाकलून लावले. पण ते कधीच तसं करत नाहीत. त्यांचा जोडीदार त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्यक्ती असतो. सुरभी कठोरपणे म्हणाली,
तुम्हाला विजयचे वडील होण्याचा अधिकार नक्कीच आहे, पण तुम्ही माझा नवरा होण्याचा अधिकार कधीही दाखवणार नाही, कारण तुम्ही तो अधिकार खूप पूर्वीच गमावला आहे. पृथ्वीला समजले होते की सुरभी ही कमकुवत स्त्री नाहीये, जिला भावनिक ब्लॅकमेल करून परत आणता येईल. तो किमान विजयची तिच्याशी असलेले नाते टिकवून ठेवण्याचा दृढ निश्चय करत होता. विलंब न करता तो म्हणाला, मला सर्व काही मंजूर आहे सुरभी. तू जे काही म्हणशील ते मी करेन. त्याने विजयला आपल्या हातात घेतले आणि म्हणाला, वारसाच्या इच्छेने मी तुला गमावले, पण आज मला समजले आहे की पत्नीचा आदर करणे ही मुले असण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. रायजादा हाऊसमधील वातावरण बदलले होते. विजयला विल्लामध्ये आणले. सुरुवातीला विजयला काही फरक पडला नाही, पण सुरभीने स्पष्ट केले की तो त्याचे वडील आहे आणि ते त्याचे घर आहे, जिथे त्याची आजी त्याची वाट पाहत होती. आईच्या आज्ञेनुसार विजय विल्लामध्ये परतला. सरलाने त्याचे मनापासून स्वागत केले. विजयने तिच्या कुटुंबाने स्वागत केले, मनापासून स्वागत केले. विजयला त्याच्या वडिलांचे प्रेम मिळाले. तो काही दिवस हवेलीत आणि काही दिवस त्याच्या आईसोबत एका छोट्या घरात घालवत असे. पृथ्वीने कधीही विजयला सुरभीपासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला नाही. उलट त्यांच्या चुकांमधून शिकत तिने तिच्या मुलाच्या हृदयात आईचे स्थान आणखी मजबूत केले. सुरभी तिच्या आयुष्यात आनंदी होती, स्वाभिमानाने भरलेली होती आणि विजयला त्याच्या आईचा आदर कसा करायचा हे माहीत होते. तो कुठेही राहिला तरी त्याच्या आईने त्याच्यात बिंबवलेल्या मूल्यांना तो कधीही विसरला नाही. वेळ निघून गेला आणि विजय एक शहाणा, अधिक प्रौढ माणूस बनला. विजय एक समजूतदार, संयमी पुरुष बनला, जो महिलांचा आदर आणि कदर करायचा. सुरभी आणि पृथ्वी दोघांच्याही घराचे दरवाजे त्याच्यासाठी नेहमीच उघडे होते. सुरभीने तिचा स्वाभिमान जिंकला होता आणि रायजादा हवेली आता प्रेम आणि मानवतेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी खुली होती. पृथ्वी रायजादाला जीवनातील सर्वात मोठा धडा शिकायला मिळाला होता. खरा आनंद बंद खोल्यांच्या कारस्थानामध्ये नाही, तर नातेसंबंधांच्या सत्यतेत असतो. हे प्रत्येकालाच विश्वासू प्रेम मिळणे भाग्यवान नसते. काहींना विश्वासघात सहन करावा लागतो, तर काहींना विश्वासूपणा मिळण्याचे भाग्य असते. परिस्थिती काहीही असो, एखाद्याने मजबूत राहिले पाहिजे आणि तुटू नये. जर तुम्हाला विश्वासूपणा मिळणे भाग्यवान असेल आणि काही भाग्यवानांना निष्ठा मिळते, परिस्थिती काहीही असो, एखाद्याने खंबीर राहिले पाहिजे आणि तुटू नये. जर तुमचा एखादा निष्ठावंत जोडीदार असेल तर त्याची कदर करा, कारण प्रेम आणि निष्ठा दोन्ही फार कमी लोकांच्या नशिबी असते. नात्यांमध्ये वाकणे महत्वाचे असते, परंतु जास्त वाकणे एखाद्या व्यक्तीला तोडू शकते. तुमची मूल्ये जपा, स्वाभिमान जपा आणि तुम्हाला महत्वाचे वाटणारे नात्यांशी कधीही विश्वासघात करू नका. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आणखी अशाच एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःच्या आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.